भारतीय घटनाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंतीनिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन महाड येथे उत्साहात करण्यात आले। हा भव्य सोहळा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली मांगारुडी मातंग आघाडीचे उपाध्यक्ष अमर कसबे यांचे नेतृत्व पार पडला। या कार्यक्रमात गौतम भाऊ सोनावणे, हरिहर यादव, अजित रावराणे, नगरसेवक सुहास वाडकर, नगरसेविका योगिता कदम यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। या जयंती महोत्सवाचे आयोजक सुरेश उपाध्यक्ष आणि अमर कसबे यांनी केले होते। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित राहून उत्स्फूर्तीला प्रतिसाद दिला। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती बौद्ध समाज, मातंग समाज, मांगारुडी समाजाच्या वतीने आयोजक अमर कसबे आणि उपाध्याय यांनी ही जयंतीचा उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आठवले साहेबसुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। आठवले साहेबांच्या सुद्धा या ठिकाणी या जयंतीला हार्दिक शुभेच्छा आहेत। आणि या निमित्ताने मी एवढंच सांगतो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब हे कायमपणे जसे बौद्ध समाजासोबत आहेत तसेच मातंग आणि मांगारुडी समाजासोबत सुद्धा आहेत। मातंग समाजातील ज्या उपजाती, ज्या पोटजाती आहेत त्या प्रत्येक पोटजातीला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना हक्क मिळाला पाहिजे, त्यांना त्यांच्या सगळ्या तरुण मुलांना किंवा शिक्षित मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजे, शाळेमध्ये ॲडमिशन मिळालं यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। आणि या जयंतीच्या निमित्ताने एवढंच मी सांगतो की जो बाबासाहेबांनी जो संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, परंतु शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे। तर मांगारुडी समाज असेल किंवा मातंग समाज असेल किंवा सगळ्या दलित समाजातील माणसांनी शिक्षणाचं आपलं प्रमाण वाढवलं पाहिजे। शिक्षणाचं प्रमाण वाढवलं तर राखीव जागेचा फायदा आपल्याला घेता येईल। बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण निश्चितपणे शपथ घेऊया की आमचा समाज आम्ही शिक्षित करू, आमचा समाज शिक्षित झाला तर त्या समाजाचं कल्याण होईल अशी या ठिकाणी आपण अपेक्षा बाळगूया। आणि पुन्हा एकदा मी अमर कसबे आणि उपाध्यायांनी आयोजित केलेल्या या जयंतीच्या निमित्ताने तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतो। जय भीम, जय नमस्कार। आणि लक्ष्मीनगर महाड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती चांगली थाटामाटात या ठिकाणी साजरी केली। आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व राज्यातले पदाधिकारी आले, गौतम भाऊ राज्य महाराष्ट्र राज्य सचिव असतील, जगदीश झालटे साहेब चारकोप विधानसभा तालुका अध्यक्ष असतील, गमरे साहेब असतील, या हरिहर यादव साहेब असतील व आमच्या RPIचे सर्व पदाधिकारी, मांगारुडी समाजाचे महाराष्ट्रातील सर्व जेवढे पदाधिकारी आले त्यांनी आणि सर्व इथले रहिवासीसुद्धा चांगल्या एक आनंद उत्सवामध्ये ह्या बाबासाहेबांच्या जयंतीचा आपण हे सगळे आनंद घेतलेला आहे। आणि बाबासाहेबांचा जो संदेश आहे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेला आहे आणि बाबासाहेब हा कळू द्या सगळ्यांना, म्हणून हा एक प्रबोधन तो एक उद्दिष्ट आहे। बाबासाहेबांची जयंती करण्यामागचं एक कारण असं आहे की बाबासाहेब हा कळला पाहिजे। तळागाळातले जे शेवटच्या घटकापर्यंत जो समाज आहे बाबासाहेब जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्या समाजाचं, आपल्या स्वतःचं कल्याण होत नाही आणि आपल्या जातीचे कल्याण होत नाही। ह्याच मागचं एक उद्दिष्ट, एक जयंतीचं माध्यम आमच्या मांगारुडी समाजाच्या दृष्टिकोनातून ही जयंती आपण ठेवली होती। या जयंतीच्या निमित्ताने सर्व आलेले सर्व रहिवाशांचे व मांगारुडी समाजाचे व सुरेश उपाध्याय आम्ही आयोजकाचे व इथले सर्व आमचे कमिटी जे आयोजन आहेत त्यांच्या वतीने सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ते थांबतो। जय भीम, जय श्री संयुक्त जयंती का आयोजन अमर कसबे मांगारुडी समाज के महाराष्ट्र के अध्यक्ष हैं 15-20 लोग हैं और उनके सभी साथियों ने यहाँ कार्यक्रम लिया संयुक्त जयंती का। मैं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के तरफ से हार्दिक शुभेच्छा देता हूँ। और ये जयंती के माध्यम से
बाबा साहेब के विचारों का जो उल्लेख होता है, खास करके गाना के माध्यम से, कलाकारों के माध्यम से जन जन तक बाबा साहेब का संदेश पहुंचाने का काम यहाँ मांगरोड़ी समाज के नेता और उनके सभी साथियों ने किया। मैं सभी साथियों का और मलाड वासियों का, लक्ष्मण नगर के सभी साथियों को मैं हार्दिक हार्दिक बधाई देता हूँ। जय हिंद, जय भीम, जय भारत। धन्यवाद।